माझं ऍप्लिकेशन तुम्ही वाचत नाही माझं ऍप्लिकेशन. तुम्हाला आता मी फक्त तुमच्या एक रिप्रेझेंटेटिव्ह सोबत असेल, तुम्हाला पब्लिक सर अंडर विच प्रोव्हिजन ऑफ लॉ युअर टेलिंग मी करतो, आपण मानेल ते करतो. तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला सांगा. पब्लिक हिअरिंग काय असतं? Public- तुम्हाला नाही. थांबा, मी बोलतोय. तुम्हाला काय पाहिजे मला सांगा. काय पाहिजे म्हणजे तुम्हाला काय, बसा ना तुम्ही, अपील घ्यायची ना मला, तुम्ही काय मग सांगा अपील सांगा. घेताना सर तुम्ही माणसाला आत यायला का घाबरता? कारण तुमचं अपील आहे. नाही, ही पब्लिक हिअरिंग आहे. यू आर ए पब्लिक अथॉरिटी, यू आर नॉट ए प्रायव्हेट अथॉरिटी. पहिली गोष्ट तुम्हाला With all due respect, sir. public बोलून एक काय मिनिट, करणार? एक मिनिट, sir. बरं, येऊ द्या. हा, बोला तुम्हाला कोणाला घ्यायचं ते बोला. सर विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, ड्यू रिस्पेक्ट करता तुम्ही दरवेळी, पण देर इज नो रिस्पेक्ट दॅट इज सी. हा बोला, इकडे थांबा. हा. चला सुरू करा. ये अलॉंग विथ प्लीज एक एक नाव सांगा मला. उदय शर्मा. उदय बेनॉय, बोला तो नाम. मुकेश शर्मा, मुकेश शर्मा, चेतन त्रिवेदी, चेतन त्रिवेदी, ओके तुमचं नाव सांगा. जी, प्रीती डामाले, जितेन शाह, बोला. सर पहिलं प्रथम मी आपल्याला एक पत्र लिहिलं की आपलं क्वालिफिकेशन्स अँड ट्रेनिंग ऑफ दी RTI ॲज वेल एज ACP साहेबांचे ते आपण मला दिलेलं नाही अजून, तर त्या संदर्भात आपण आपले मत मांडलं. आपण आता तुमचं जे अपीलचं हा अपीलच्या बाबतीत सर डेट वाईज मुवमेंट ऑफ द सर फाईल. ऐकून घ्या विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, the submissions which has been given by the ACP are absolutely incorrect and it discloses that he has got no knowledge about RTI, and therefore as a citizen of India it is my right to understand whether a person is competent enough to conduct a hearing and to be a PIO, and that is why मी तुम्हाला सायटेशन्स पण लावलेले आहेत. मद्रास हायकोर्टाचे सायटेशन्स पण मी तुम्हाला दिलेले आहेत, जबलपूर हायकोर्टाचे, की एज्युकेशन क्वालिफिकेशन अँड ट्रेनिंग आम्ही मेल पाठवलंय बघा. ठीक. सर मी तुम्हाला कधीच चुकीचं करणार नाही, जे आहे ते कायदेशीर करणार. तीन मेल पाठवले, त्याच्यामध्ये सायटेशन्स पाठवले. ठीक आहे. आता हे आपल्याला जे PIO ने उत्तर दिलं ते मिळालंय, हा मिळाले. मिळालेले हो मिळाले. ते आपण वाचलंय पूर्ण. हो सर संपूर्ण वाचलंय, बरं. आणि ते वाचल्यानंतरच मी या निष्कर्षाला आलोय. कॅन आय कम्प्लीट यू आस्क मी, आय हॅव टू कम्प्लीट माय. ओके ते तुम्ही वाचलंय. हो सर. डेट वाईज मुवमेंट ऑफ द फाईल कंप्लेंट रिसिव्ह टिल डे ऑफ द रिप्लाय, त्याचं त्यांनी उत्तर दिले ते तुम्हाला कळाले. कळालं फाईल नोटीस. सर. आता हे एक पहिला पॉईंट आपण कम्प्लीट करूया. मला फक्त एकदा सर्व वाचून गेले तुम्ही, हा, हे सगळे उत्तर तुम्ही वाचले वाचलेत आणि समजून मी अपील फाईल केलं. आता त्याचं तुमचं काय म्हणणं आहे सांगा. सर पहिलं प्रथम 81J म्हणजे काय आणि 81J कोणाला लागतं. मी तुम्हाला सर कंपायलेशन पण पाठवलं, ज्याच्यामध्ये DG साहेबांचं डायरेक्शन्स आहेत की कंप्लेंटला प्रत्येक गोष्ट द्यावी. 81J काय म्हणतं, डिस्क्लोजर विच इज नो रिलेशनशिप टू पब्लिक ऍक्टिव्हिटी. आता 3 लाख कोटीचा फ्रॉड मी ओपन करतोय आणि इट हॅज नथिंग टू डू, आणि त्यांनी सेक्शन 7 सबसेक्शन 8 सबसेक्शन 1 प्रमाणे ही हॅज टू गिव्ह अ रिझनिंग. त्यांनी रिझनिंग का नाही दिला. दुसरी गोष्ट, बिफोर कंडक्टिंग दी रिझनिंग आपल्याला पाहिजे की आपण 81J कसं लावलेलं आहे, कुठल्या कायद्याखाली लावलं आहे, हाऊ आर यू जस्टिफाईंग दॅट द कंप्लेनंट बिकम्स ए इम्पेडिंग द इन्व्हेस्टिगेशन. ओके. अजून हा, आणि त्याच्यानंतर एक मुवमेंट मध्ये काय इम्पिडिंग होणार आहे, माझी फाईल कुठे कशी कशी मूव्ह झाली, याच्यामध्ये काय इम्पिडिंग होऊ शकतं. आणि कंप्लेंट आम्ही त्याला सर्व दिलेलं आहे, असं नाही की नाही दिलेलं आहे. मी कंपायलेशन 97 पेजेसचं कंपायलेशन दिलेलं आहे, कंपायलेशन मिळाले. मी ईमेल मध्ये पाठवलेलं आहे. पूजा साहेब
मॅडम आपण हिअरिंग रेकॉर्ड करताय की आपण ते त्यांना रेकॉर्ड करताय? सगळं रेकॉर्ड करते सर. तुमच्याच केबिनमध्ये आहे सर. बोला. जो याच्यासाठी दिलाय जो इज डिफरंट. तुम्ही जे सांगताय जे नाही जो मे बी एच इन युअर दिस. इन्फॉर्मेशन सर इनपुट द प्रोसेस ऑफ इन्व्हेस्टिगेशन. दॅट इज व्हॉट यू वांट. जो इज ज्या माहितीमुळे अपराध्यांचा तपास करणे किंवा त्यांना अटक करणे किंवा त्यांच्यावर खटला दाखल करणे याच प्रक्रियेमध्ये अर्थ होईल. सर हे आहे. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट तुम्हीच अडथळा करताय 2.5 वर्ष मॅटर ठेवून पेंडिंग. तुम्हाला इन्क्वायरी करायचा अधिकारच आता हे नाही. मॅटरचं आपण कोणाकडे पाठवलेलं? ही पी चालू आहे आता. तो सर चालू आहे. आयोग कोणी? शाळेग्राम साहेब. आपण काही इन्फॉर्मेशन मागितली? अभिप्राय मागितलेला आहे ही संदर्भात. त्याचं पत्र त्यांना कळवलं? Sir, with all due respect, I'm Please. sorry. I beg your pardon. Control your I beg your pardon. anxieties. I beg your pardon. हा. त्याचं आपल्याला तुम्ही माहिती दिलेली आहे शाळेला. नाही जे तुम्ही मंत्रालयाला विचारलेलं आहे ते त्यांना कळवलेलं आहे? हम्म? कोणत्या डिपार्टमेंट कडनं मागवलं? गृह विभागाकडे. त्यांनी कळवलंय? Sir, now मला हे कळवलेलं नाही अंडर विच प्रोव्हिजन ऑफ लॉ कॅन ए पोलीस ऑफिसर forward my complaint before registration of FIR, because as per CRPC 154(1), the police officer has got no right to forward my complaint to any department. He has to convey to me whether an FIR cognizable offence is disclosed or not, and therefore they have framed a false record, and that is why I am asking under which provision of law which has not been given. The preliminary inquiry, you have requested for an application? You Yes. have sent an application? Yes, I have sent There is a an preliminary inquiry being done? preliminary inquiry is permitted as per the Supreme Court Lalita Kumari judgment to verify whether the complaint discloses commission of offence and not to justify the correctness of the witness. And you are justifying the correctness which is illegal, incorrect and fraud. We are conducting a preliminary inquiry for which we need certain clarifications. We have written. Under which provision of law? I have no that, issues. That will be told to you. The No, procedures. you have to tell me now, sir. Because for you 2.5 can't pressurize years. me to tell everything right now. Sir, Yeah, he has communicated that we have communicated to the Home Department. When we get appropriate reply, we will tell sir, you. under which provision of law are you taking opinion? So You show me. No, there is no provision of law. Then how can- we that always means that- seek guidance? The guidance Because can be taken after It is registration a of very FIR. complicated issue. And guidance can be taken after registration of FIR. This is That Lalita Kumari is your judgment. opinion. Acha, then you Judgment मध्ये- please confirm. You please confirm that you can conduct preliminary inquiry for 2.5 years to verify the correctness. Please confirm. Please confirm. Why are you not confirming? Confirm, please. तुम्ही मला दबाव देऊ शकत मी दबाव देत नाही. WhatsApp मी करून हात तुमचं जोडून उत्तर विनंती देऊ. करतो. हात जोडून तुम्ही फक्त बोलताना हात जोडताय पण तुमच्या कृतीमध्ये तुम्ही कंटिन्युअस इन्सिस्टंट राहताय. इन्सिस्टन्स म्हणजे जे कायद्यात आहे त्याला इन्सिस्ट ठीक आहे, करतो. मी समजलं. बेकायदेशीर इन्सिस्ट करत नाही. हो, तर मग तुम्ही विच प्रोव्हिजन Yes. 4 वेळा सांगतो. मी सांगितलंय की होम डिपार्टमेंट कडे Which provision? Which provision? CRPC. You have no right to forward. You tell me whether I am wrong or right. Please tell me. Yeah, I'll inform you in writing. No, you inform. You tell me before this thing. You Is tell there me. insistence again? Yes, sir. I am requesting you. I am not insisting. It is my right to know under which provision of law you are working, because you are violating every provision of law. There is not a single law which you are complying with. 3 लाख कोटी, 2.5 वर्ष तुम्ही ठेवताय. हा देशाच्या विरुद्ध आहे. आणि म्हणून मी तुमच्याशी करतो. मला पर्सनली तुमच्याशी काही दुश्मनी नाही. आय रिस्पेक्ट यू, सर. आय सॅल्यूट यू. But as a police officer, you people are destroying this nation by protecting such a 3 lakh crores fraud. No one, correct your words, no one is protecting. We are seeking guidance. Sir, Please 2.5 correct years of your protection words. against 154(1), you are Okay, acting. You are first you acting. talk or then I talk. I'm sorry. I'm sorry. No, your words are you are protecting is wrong.
absolutely. Okay, delaying the registration of Your FIR. words of delaying is also wrong, absolutely. Please write We it. have, I've written it down. Yes. And you'll receive a written communication about the order. You can appeal against my order to the appropriate authorities. If you feel that my order is wrong, you can approach the appropriate authorities anytime. But sir, या बाकीचे पण I आहे. have told you each and every answer you will get in written. नो बट तुम्ही माझं ऐकलंच नसेल तर कसं ऐकणार? मला बरंच बोलायचंय. आपण सर मला बरंच बोलायचंय. ऐका, आपण आहे ना केवळ एक लेक्चर देत आहे वन साइड. मी लेक्चर नाही देत, मी कायदा बोलतोय सर. हो बरोबर आहे. मी कायदा बोलतो. तुम्ही कायद्याबद्दल एकही शब्द बोलले नाही. PIO नी जे उत्तर दिलेलं आहे ते पूर्णपणे बरोबर आहे, कारण ते तुम्ही सगळं वाचलेलं आहे. बरोबर आहे. मी नाही म्हटलं. मग मी टोल्ड यू टेल मी I have सेक्शन्स. given, you will receive a written No, but you, communication. when, sir, We as cannot per, engage in a dialogue. sir, it is not an engagement, it is a. You are engaging in a dialogue Sir, because you are not letting me complete my I'm sorry. sentences. Clear? I'm sorry, बोला. You will get a written reply to each and every of your query. Firstly, your accusation to the IO and to the ACP to me that you are delaying, Yes. your shame and whatever words you have used. Shame नाही म्हटलं. आज जे काही तुम्ही Shame नाही. country Delaying वगैरे- म्हटलं. Delaying आणि या देशाच्या Delaying is wrong. No one is delaying here. then show me the provision for 2.5 hours you are withhold So the complaint. I will give you a written No, but communication. in argument, sir, There in is nothing argument, verbal. मला complete There argument करायचं आहे. will be a written communication. Sir, मला complete argument करायचं If you think, do you think that I am not prudent enough to give this judgment? sir, I have given a wrong judgment. without, Please go in appeal against me. without hearing me, you are giving a judgment. I heard you. No, you heard me only You on are one only point. talking. You heard me only I- on one I point. asked you There are first. many things which are to be seen. There are many things. There are in 14 Listen, points. Mr. Shenoy, Sir, I like it that you are continuously in habit of giving a verbal diatribe against the appellant authority and my IOs. It's okay. I've heard you for the second time. Second time. This is a second appeal. It's okay. And you are saying we are delaying, we are doing all kinds of things. It's okay. We will give you a written reply. We have sought opinion, and that is the disposal of the appeal. You think my appeal is wrong, please go and appeal against my judgment, and I will appreciate that. You will receive a written communication. I'm The obliged, appeal but is sir, can you, disposed here. sir, can you prevent me from making submissions by closing, by hearing me half-heartedly? Because your submissions are with the borderline of speeches. It is an appeal on points. Yeah, You I- are giving yeah, speeches I- here, which so- is not appreciated. Sir, I've asked you sections, you are not giving me sections. I You- said I will communicate everything in written. Yeah. Appeal is dismissed. Thank you very much. Sir, You can साहेबांनी please go and appeal against whatever you feel. साहेबांनी अर्धवट माझं ऐकलंय. It is not a press Arda- conference, Mr. Shenoy. Right, big- You are trying to give interviews in my office, I'm not which giving is not interviews, I'm correct. recording Please, this. you are giving interviews over here. I'm not This is giving not correct. interviews. I'm not accustomed for publicity, This sir. is clear-cut publicity. Your three Sir. cameras are there, and you are giving Sir, interviews sir, inside the publicity appeal. असं- सर तुमच्या सीपी सरांचेच सर त्याच्यामध्ये सर इन्स्ट्रक्शन आहेत का तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता सर. हे ऑफिस आहे पब्लिकचं आहे ना सर. लेक्चर नाही देऊ सर, शकत ना इथे मी पण. लेक्चर नाही केलं, मी सेक्शनवर बोलतो. आपण एकमेकांना इंटरव्ह्यू देता येईल. मॅच प्लीज सर, प्लीज thank नो you यू for कॅन your- गिव्ह इंटरव्ह्यूज इन द अपील रूम. आय एम नॉट इंटरव्ह्यूइंग यू. आय थँक यू फॉर दिस Thank you very पेशंट हिअरिंग यू आर Thank you very आणि much. माझं जर I चुकलं असेल तर appreciate मला it. माफ करा सर. हे तर तुमचं ते नेहमी म्हणण्याची पद्धत Yes. असते, पण तुम्ही इथे येऊन तुमच्याच लोकांना आपसात इंटरव्ह्यू देता येईल. तुम्ही बाहेर जाऊ दे, इंटरव्ह्यू चला. देता एकमेकांना. चला. हे पण घे सर. साहेब आला. तुम्ही आम्हाला अरेस्ट करा, आम्ही अरेस्ट व्हायला तयार आहोत. हा चला, व्हिडिओ चालू करा, आपण जाऊया. नाही, तुम्ही आम्हाला अरेस्ट करा, बोलवा पोलिसांना. सर, मी तुमचा सर एक सहकार करतोय सर. अपॉइंटमेंट माझे सेवक आहेत. अपॉइंटमेंट हा बोर्ड कशाला लावलाय? हा बोर्ड कशाला लावलाय? हा तुम्हाला कळतं का हो? तुम्हाला कळतं का? तुम्ही काय बोलता कळतं का? हा इथे, हा इथे. आणि हे साहेब म्हणतात अपॉइंटमेंट, आणि हे काय आहे? हे काय आहे? सेवकांना भेटायला अपॉइंटमेंट लागते का? बरं, अपॉइंटमेंट देत नाहीत. एक एक महिना, एक एक वर्षापासून अपॉइंटमेंट देत नाहीत. तर आम्ही काय करावा? आम्ही अरेस्ट व्हायला तयार आहोत. आम्ही एकदम हात जोडून विनंती करतोय. आम्ही अहंकाराने किंवा स्वाभिमानाने बोलत नाहीये.
पण या देशासाठी 3 लाख कोटी हा फार मोठा आहे. आम्हाला तुम्ही FIR केलं तरी चालेल आमच्यावर. नाही तर आम्हाला अपॉइंटमेंट द्या. तुम्ही म्हटलं की तुम्ही उद्या या, परवा या, आम्हाला त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ईमेलला असं आहे का? हो, तुमच्याशी बोलते मी. तुम्हाला त्यांना असं आहे का की मी व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे नाही करावं तर ते भेटणार आहेत? तुम्ही तसं सांगा, आम्ही ते व्हिडिओ रेकॉर्डिंग आम्ही थांबवतो, पण त्यांना भेटायला सांगा. 1 वर्षापासून जर तुम्ही एखादी गोष्ट रखडवताय, त्यांनी मेल केलेला, तुम्ही मेलला तुम्ही आन्सर केलेलं नाहीये. आन्सर नाही केलं म्हणजे तुम्ही आम्हाला परमिशन दिलेली आहे, स्वतः आम्ही जातो. चला सर, जाऊयात आता. तुम्हाला आम्हाला अरेस्ट करायचं तर करून घ्या सर. तुम्ही हाँ, मेलला तुम्ही नहीं, answer नहीं, नाही केलं. तुम्ही लोकल पोलीस स्टेशन आझाद मैदान आहे. उनको समझाओ, 1 साल से मांग रहे आप लोग. नाही ते बिचारे काय बोलणार. नाही तुमचं नाही हो सर. तुमचं अजिबात नाही. मी ओळखतो सर. मी 83 बॅचचं सिलेक्ट झालेलं आहे. मला तुमचं पोलीस खातं मी ओळून पिळालं. त्यामुळे मला तुमच्याबद्दल नेहमी आभार आहे. म्हणजे हे आहे, प्रेम आहे. मी तुमच्याशी कुठल्याही माणसाशी मी बोलताना प्रेमाने बोलतो. पण तुम्ही जर मला हात जाऊ देत असेल तर आझाद मैदान पोलीस स्टेशनला बोला, मला अरेस्ट करा, मी FIR करू, आणि कळेल तरी लोकांना की आपले पोलीस कसे काम करतात. लोकांना कळू द्या ना. भेटत नाही मग त्यांना सांगा, पाहिजे व्हिडिओ काढणार नाही पण आम्हाला भेटायचं, एवढं सांगा. चला, एवढं आम्ही करू. तुम्ही त्यांना सांगा. तसं तुम्ही बोला ना, पण तुम्ही कायदेशीर तुम्ही पाहिजे त्यांना सांगा, त्यांचा आम्ही व्हिडिओ काढणार नाही, पण आम्हाला आज भेटल्याशिवाय आम्ही जाणार नाही. अरे काय चाललंय. अच्छा, अजून पण आहे. मग एक काम करू, हम लोग चलते, तुम्ही मला अरेस्ट करा. घ्या, अरेस्ट करा. व्हिडिओ निकालो, मेरे को अरेस्ट करो, मैं जा रहा है. नाही सर, मला माहिती आहे. तुम्ही मला चांगले ओळखता, मी पण तुम्हाला चांगला ओळखतो. असं नाही चालणार ना. माझं नाव सर कमलाकर शेणॉय. गेल्या 1 वर्षापासून मी बरोबर सर. नाही ते सांगितलं सर 1 मिनिट. हा सर 1 मिनिट फक्त. अच्छा, हाँ क्या नहीं हो सकता है, या सिपाही हुई. क्या आजकल की पर्सनैलिटी अलग होती है. हाँ, पासून मी अपॉइंटमेंट विचारतोय. का देत नाही. मी घुसणार आहे. तुम्ही पोलिसांना बोलवा. नाही, तुम्ही मला अरेस्ट करा. मी घुसणार आहे. नाही, तुम्ही अरेस्ट करा मला काही प्रॉब्लेम नाही. जॉईंट CP माझा सेवक आहे. जॉईंट CPचा इथे या. अभ्यंकांना भेटण्याची वेळ सोमवार ते शुक्रवार 16 ते 18. मैं जॉइंट CP ला गया 1 साल से मैं जॉइंट CP को मेल भेज रहा हूं कि मुझे अपॉइंटमेंट दीजिए. तो मुझे कहते हैं DCP को मिलो, इसको मिलो, उसको मिलो. DCP को मिलके हो गया. DCP ने गलत काम किया है. नाही ते म्हणतात ना, नाही देत म्हणून. बर, तुम्ही काय मला तुमच्याशी वैर नाही सर. तो हम लोग ये टाइमिंग से आया है. 13/1/2025 का GR है गवर्नमेंट का कि हर पब्लिक सर्वेंट ने 2 घंटा रोज मिलना चाहिए पब्लिक को. और हमने गया 1 साल से जॉइंट CP को इंटीमेशन दिया है कि हम आपसे मिलना चाहते हैं. ये अब 3 लाख करोड़ का म्हाडा का फ्रॉड है. और ये 30 महीने से इन लोग ने दबा के रखा है. और इसके लिए कल हमारी DCP साहब से इंटरव्यू, ये क्या फर्स्ट अपील हुआ, उसमें उन्होंने सब गलत किया. उसने अपील को बंद कर दिया. और हम वो कहते हैं कि हम आपको ऑर्डर पास करेंगे. हमको सुने बगैर वो ऑर्डर कैसे पास कर सकते हैं? ऐसा कौन सा कानून है? फिर हियरिंग क्यों लेते हो? मुझे कोई भी शिकायत, पर्सनल शिकायत ना जॉइंट CP से है ना DCP से है. मैं सिर्फ मेरे 3 लाख करोड़ के फ्रॉड के बारे में इन्वेस्टिगेशन 30 महीने से नहीं हो रहा है, उसके बारे में पूछताछ कर रहा हूं. और मैंने उनको लिखा भी है. ये देखिए, मैंने इनको लिखा भी है. वो कुछ जवाब ही नहीं देते. कम से कम मैंने 10 खत लिखे हैं और जॉइंट CP जवाब नहीं देते. ऐसा कौन सा कानून है कि पब्लिक सर्वेंट को अगर रिक्वेस्ट करने के बाद
वो आंसर नहीं करते और जीआर होने के बाद उस जीआर का उल्लंघन करने वाले लोग हैं, तो हमको क्या है, तो हम घुसने वाले हैं, हम पे एफआईआर करना है तो हम पे एफआईआर करने दो ना, या तो हमको बोलने दो कि आप ये तारीख को आ जाओ, हम उस तारीख को आएंगे। हमको कोई आपसे तकलीफ नहीं है, मगर आप हमको अपॉइंटमेंट दे दो, आप बोलेंगे हम आपको नहीं मिलेंगे तो नहीं चलेगा। हमको मिलना ही है, हम मिलेंगे ही आपसे, क्योंकि आप हमारे सेवक हो। 3 लाख करोड़ ये देश के बारे में है, ये देश का सवाल है 3 लाख करोड़ का, और इसको आप चुप नहीं बिठा सकते। तो मेरी रिक्वेस्ट है ज्वाइंट सीपी से, मैं हाथ जोड़ के आपसे विनती करता हूं, मुझे आपसे कोई दुश्मन नहीं है, यू आर द मोस्ट ऑनेस्ट पर्सन, आई नो दैट, देन व्हाई आर यू नॉट मीटिंग अस? आपकी तो ख्याति है मुंबई में कि एकदम ऑनेस्ट आदमी है, नॉन करप्ट आदमी है, तो फिर आप हमसे मिलने से क्यों डरते हो? आपने ही तो है हमको बताया कि ये मैटर अच्छा है, आप वर्कआउट करो, आपने हमसे सब डॉक्यूमेंट्स लिया, आप ही ने मुझे प्रोत्साहन दिया था, 3-3 घंटा आप मेरे से मीटिंग की है सर, तो आज आप क्यों हमसे नहीं मिलते हो? क्या क्या करना चाहते हो? हम अगर वो नहीं मिले तो हम अंदर जाने वाले हैं, हम एफआईआर लेने के लिए भी तैयार है, आप हमको अरेस्ट भी कर लो, मुझे कोई तकलीफ नहीं है। हाँ, तो अब हम और 10 मिनट राह देखते हैं, नहीं तो हम अरेस्ट के लिए तैयारी हो जाते हैं हमारे। बंद करा आणि मग परत बघू। तुम्हाला अपॉइंटमेंट विचारलं तर अपॉइंटमेंट देत नाहीत, 1 वर्षापासून अपॉइंटमेंट विचारतोय, आणि इथे काय आहे, आमच्या सेवकांना आम्हाला भेटायचं नाही। कोणाने उत्तर नाही दिलं, त्यामुळं आज आम्हाला यायला लागला। कशाला कालच आमचं निधन झालं असलं, कशाला आम्हाला इथे फिरायला मारायचं? तुम्ही एकदा मला सांगून टाका की आम्ही या गोष्टीला अजिबात तुम्हाला साथ देणार नाही। 3 लाख कोटी गेले, सरकारचे गेले, टॅक्सचे गेले, कोणाचे गेले, संपला विषय। नाही, पण आम्हाला फक्त या बोर्डाचं उत्तर द्या, व्हिजिटर्स टायमिंग म्हणजे काय? व्हिजिटर टायमिंग म्हणजे अपॉइंटमेंट का? आम्ही आता चाललोय, त्यांना विचारा, त्यांना ते जर अपॉइंटमेंट हे जर अपॉइंटमेंट देत असतील आता, तर आम्ही ते घेऊन जाऊ, आम्ही हट्टाला पेटत नाही। पण हे जर अपॉइंटमेंट देत नसतील तर आम्ही आज जाणार आणि आमच्यावर तुम्ही एफआयआर रजिस्टर करावं, कारण आम्ही काय 353 करत नाही, आम्ही काय कायद्याचं उल्लंघन करत नाही। आम्ही इथे बोर्ड दाखवा, ह्या बोर्डाने जे दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही इथे भेटायला आलोय। 13/1/25 GR आहे, 13/1/25 GR आहे, जिथे रोज लोकांना भेटलं पाहिजे, आणि हेच जॉईंट सीपी हे उल्लंघन करत आहेत। आमचं जॉईंट सीपीची काही पर्सनल दुश्मनी नाही आहे। मी परत सांगतोय की ही इज वन ऑफ द मोस्ट ऑनेस्ट ऑफिसर्स, हे सर्वात ऑनेस्ट ऑफिसर आहेत अशी त्यांची ख्याती आहे। मग ते ऑनेस्ट ऑफिसर असतील आणि आहेत तर आमच्यासारख्या सज्जन माणसांना भेटायला का घाबरतात? आम्ही कंप्लेनंट आहोत, आम्ही आरोपी नाही आहोत। आणि सेकंडली एओडब्ल्यू मधने जॉईंट सीपीनीच मला मदत केली आहे की हे 3 लाख कोटीचं जॉईंट सीपीनीच केलेलं आहे। मग आज जॉईंट सीपी का घाबरतात आम्हाला भेटायला? तर आम्ही आता चाललोय, तुमचे पोलीस कोण असतील तर घ्या प्लीज, आणि आम्हाला अरेस्ट करा। आता माझं मी बोलतो, हा, आमच्यात मी आता आतमध्ये गेलो होतो, मॅडम आता बोलले की तुम्ही कायदेशीर ईमेलवर आयडीवर अपॉइंटमेंट घ्या। सरांनी email दाखवा. पूर्ण ऐक, हा. साहेबांनी जर तुम्हाला भेटण्याची आज साहेबांना time दिली, साहेबांनी टाइम तुम्हाला दिलं, तर बोलणार म- नाही. म- म- हा बोला, हा सॉरी बोला बरोबर तर आहे। मला आतमध्ये असं सांगण्यात आलंय की तुम्हाला जर अपॉइंटमेंट दिली असेल आजच्या तारखेची, आजच्या वेळेची, तर ते तुम्हाला बोलवतील। तर मॅडम बोलले, पुन्हा बोलले की तुम्ही ईमेल करा आणि टायमिंग मागून घ्या, डेट आणि टायमिंग मागून घ्या, त्या टायमिंगवर तुम्हाला तुम्हाला वेळ मिळेल असे बोललेले। बरं, असे बोलले ना, हो. हे त्यांना हे दाखवा सर, ह्याचा अर्थ काय मला सांगा, ह्याचा अर्थ काय सांगा, ह्याचा अर्थ अपॉइंटमेंट घ्यायची गरज आहे का सांगा, त्यांच्याकडे दाखवा। अभ्यर्थ्याला भेटण्याची वेळ 4 ते 6, ह्याचा अर्थ सांगा ना तुम्ही। आता बघा, मला जे सांगितलं तुम्हाला हा, सांगितलं म्हणजे अच्छा, हा म्हणजे बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुम्ही वरिष्ठांनी सांगितलेलं बोललं, पण आमचं चुकत असेल तर सांगा की हे भेटण्याची वेळ आहे, तुम्ही आम्हाला अरेस्ट करा, तुमच्या पोलिसांना कोण आहेत, हो सर कोण आहेत, आम्हाला अरेस्ट करा, कोण आहेत, या लवकर। मी आता आज जातोय म्हणून मी समोरून सांगतोय मला अरेस्ट करा, आणि मला कायद्याचं उल्लंघन करायचं नाही, मला अरेस्ट करा ना सर। रेकॉर्डिंग केलं का? हा प्लीज सर, कंटिन्युअस करा। असं ठेवायचं हा. नाही, मॅडम सवय म्हणते ते कंटिन्यू कट करत नाही।
हा. बंद केला तुम्ही मला अडवायचं नाही, मला अरेस्ट करायचं, मला अडवायचं नाही, मला असं पकडायचं आणि घेऊन जायचं. टाइम के अंदर आए हैं 24 घंटे केलं का? हो झालं का? आता हे मला हे अडवतायत तर मला यांना धक्का मारायचा नाहीये. मी जर आता जात असेल तर यांच्याकडे दोनच पर्याय आहे, एक तर मला जाऊ द्यायचं किंवा मला अरेस्ट करायचं. आणि कुठल्या कायद्याखाली मला अरेस्ट करतायत हे मला सांगायला पाहिजे. कुठल्या कायद्याखाली मला अरेस्ट करतात हे मला सांगितलं पाहिजे आणि मला का जाऊ देत नाही हे सांगितलं पाहिजे. हे दोन्ही उत्तरं हे देत नाहीत, हे दोन्ही उत्तरं देत नाहीत, हे दोन्ही उत्तरं देत नाहीत आणि आम्हाला आज जाऊ देत नाहीत. हे चुकीचं आहे आणि आम्ही या चुकीच्या गोष्टीला मान्य करणार नाही. सर मी येतोय, मला अरेस्ट करा प्लीज. प्लीज सर, एक बंद मिनिट. करू नका. काय कशाला बंद करा? मग मला टायमिंग द्यावा. 2 मिनिटं थांबा ना, आम्ही तुमच्याकडेच आहे ना. काय करता तुम्ही? बरं बरं तू आहे. अपॉइंटमेंट मला अपॉइंटमेंट आपण एक धोरण करतो. थोडं शांत राहा. मला तुम्ही अपॉइंटमेंट आम्ही जातो. अपॉइंटमेंट दिलं आम्ही निश्चित जाणार. आम्ही कायद्याचं उल्लंघन करणार नाही. पण जॉईंट सीपी कायद्याचं उल्लंघन करत आहेत आणि इकडे हा बोर्ड असून सुद्धा अपॉइंटमेंट मागतायत, हे मान्य होणार नाही. ते बिझी असतील तर आम्ही जातो, पण आम्हाला टाइम द्या. 1 वर्षापासून ईमेल टाकून आम्हाला उत्तर देत नाहीत, आमच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देत नाहीत. 3 लाख कोटीचा फ्रॉड ओपन केलेला आहे. तुम्ही माझा सत्कार केला पाहिजे. आणि ही ह्या भारतातल्या चांगल्या नागरिकांना कसं करायचं ही अवस्था आहे बघा. ही या चांगल्या नागरिकांची अवस्था आहे. आणि मला मला अरेस्ट पण करत नाही तो. मी अरेस्ट करा म्हणतोय, मला अरेस्ट का नाही करत? अरेस्ट कसं आहे ना? नमस्कार. हे ऍडिशनल सीपी येतो सर. सर मुंबईतले 90% जॉईंट सीपी ऍडिशनल सीपी माझे मित्र आहेत आणि त्यांना माहिती आहे मी कायद्याच्या कचड्यात राहून काम करतो. परत हे करतोय की मला अरेस्ट करण्यासाठी 353 लागलं पाहिजे, पण जॉईंट सीपी डीसीपी ह्या लोकांनी व्यवस्थितपणे काम न केल्यामुळे आज 68 वर्षाच्या म्हाताऱ्याला 65 वर्षाच्या म्हाताऱ्याला इथे यायला लागतं. ह्याचा अर्थ पोलिसांनी व्यवस्थित काम न केल्यामुळे मला त्रास होतोय, माझा इंजुरी होते आहे आणि 68 वर्षाच्या म्हाताऱ्याला 107 CRPC प्रमाणे ते बोलू शकत नाहीत आणि तरी मला यायला लागतं. ही या देशाची फार मोठी दुर्दशा आहे आणि आम्हाला टायमिंग देत नाहीत, भेटायला मागत नाहीत आणि GR 13/1/25चा उल्लंघन. अरेस्ट करा तर अरेस्ट करत नाहीत. मग काय करावं? आम्ही करावं तरी काय? हे असे उभे आहेत, यंग पोर आहेत. आम्ही म्हातारे माणसं काय याला धक्का मारू तर शकत नाही. आम्हीच पडू धक्का मारलं तर, आणि आमचा हातपाय तुटला परत त्यांना प्रॉब्लेम. आणि हे बिचारे गरीब आहेत. हे बिचारे हे जेवढे कॉन्स्टेबल आहेत यांचा काही दोष नाहीये, हे हुकमाचे गुलाम आहेत. प्रॉब्लेम आहे वरिष्ठांचा. आम्ही कंटिन्युअस हा व्हिडिओ अपलोड करतोय यासाठी की ह्या देशाला फार मोठी घाण लागलेली आहे करप्शनची आणि त्या करप्शनच्या विरुद्ध आम्ही लढतोय. परत सांगतो की जॉईंट सीपी हे माझे चांगले मित्र आहेत, माझे चांगले संबंध आहेत, पण आज हे असे का वागतात हेच ह्याचा प्रश्न मलाच पडलेला आहे. बंद करा, मग आपण परत हे करू. बरोबर आहे की नाही? आम्ही 5 वाजल्यापासून बसलोय, तर आम्ही भेटू शकत नाही का? का भेटत नाही? एक, आम्ही कमीत कमी गेल्या वर्षभरापासून त्यांना, हो सर ते रेकॉर्डिंग करू शकतात. नाही रेकॉर्डिंग तुम्ही थांबू शकत नाही. परमिशन सर तुमचे, हो अहो तुम्हाला कायदा माहिती नसेल तर राहू द्या. हा नाही हायकोर्ट जजमेंट आहे. मी डीसीपींचे बोलून तर बोलू शकता ना बायची. नाही तुम्ही नाही सर तुम्ही वाईट बोलत नाही. तुम्ही वाईट बोलत नाहीत. तुम्ही अतिशय काय करणार आहे का? नाही आम्हाला कधी करायची असते? आम्हाला कधी ऐकून घ्या मॅडम. नाही सर आम्हाला रेकॉर्डिंग कधी करायची असते? मी काय तुम्हाला उलट नाही पण काय करायचं असेल तर तुम्ही रेकॉर्डिंग करा. सर तुमच्या विरुद्ध बोलताय मला रेकॉर्डिंग तुमच्या विरुद्ध नाही आहे. जॉईंट सीपी आम्हाला का भेटत नाही?
का भेटत ठीक नाही आहे पण आम्हाला बरं रेकॉर्डिंग करायची गरज काय कारण आम्हाला दाखवायचं आहे की कसं चाललंय पोलिसाचं खातं आपली मीटिंग चालू असते. मीटिंग चालू नाही 4 ते 6 मीटिंग चालू शकत नाही काय ते? 4 ते 6 फक्त पब्लिक साठी असतं 4 ते 6 पब्लिक साठी असतं 13-1 साहेब तुम्हाला कायदा माहिती नाहीये 13-1-25 चालू असते. 13-1-25 तुम्हाला काहीच कायदा माहिती नाही हात जोडून विनंती करतो तुम्हाला कायदा माहिती नाही 13-1-25 हा नाही बोलत नाही मी आता आणलं नाही 13-1-25 चे GR आहे की लोकांना भेटण्याचा वेळ आहे आणि आम्ही आणि चालू असेल ना. मीटिंग चालू असेल मीटिंग Meeting वगैरे असतात. बरोबर मीटिंग तुम्ही आता मारो आता चालू होते ना हा 5 वाजता आता झाली. 5 वाजता 5 आणि ऐका आणि किती वाजता आलेले 5 वाजता 5 वाजता आता 5 वाजता 5 वाजून 5 मिनिटांनी आमची एंट्री आहे दुसरी गोष्ट की जर तुम्ही पत्रकार आहात का हा सारखं रेकॉर्डिंग येस येस ऐका नाही सर आम्हाला दुश्मन आहे का मॅडम सर अरे म्हणून तर हात जोडतो ना सर काय तुम्ही सर करताय? ऐका ना चालू इथे माझ्या समोर हाँ मी कमलाकर शेणॉय हम लोग जॉइंट सीपी को मिलने आए 3 लाख करोड़ में फ्रॉड है और ये बोर्ड दाखवा उस बोर्ड के हिसाब से हमको 4 से 6 हम मिल सकते हैं और गवर्नमेंट का GR है 13-1-2025 13-1-2025 का GR है जिसमें 4 जो हर ऑफिसर को रोज मिलना है हम गए 1 साल से जॉइंट सीपी को मेल भेजते हैं कि भाई हमको मिलना है 3 लाख करोड़ में स्टार्टिंग में 1.5 साल साहब ने बहुत कॉपरेट किया और आज साहब अच्छे हैं ईमानदार है नॉन करप्ट है मगर 1.5 साल के बाद आज मालूम नहीं उनको क्या हो रहा है हमने इतने ईमेल भेजे कि उसकी जवाब नहीं देते और आज भी हमने ईमेल भेजा है हमारा आने का मकसद ये है कि कल हमारी हियरिंग हुई थी DCP के सामने मैं किसी का नाम नहीं लेता हूं क्योंकि मुझे पर्सनल दुश्मनी किसी से नहीं है वो बेचारे इन पर्सनल कैपेसिटी मैं उनको सलाम करता हूं उनको सैल्यूट भी करता हूं मगर एज ए पुलिस ऑफिसर ये काम नहीं कर रहे हैं इसलिए हम आए हैं और मैं 5 बजे यहाँ आया हूं और 5 बजे से यहाँ बैठा हूं ये हमको अपॉइंटमेंट नहीं देते हैं ये मिलने के लिए ना बोलते हैं तो इस तरह से हम पे जाति कर रहे हैं मैं 68 इयर्स का सीनियर सिटीजन हूं ये गौरव वोरा जो है 65 साल के सीनियर सिटीजन है हम देश के भलाई के लिए यहाँ है क्योंकि भाड़ा का 3 लाख करोड़ का फ्रॉड है 40,000 करोड़ का फ्रॉड हमने ओपन किया था ऐसे ही एंटी EOW ने नहीं किया था हम कोर्ट में गए और हमारा अभी मैटर सुप्रीम कोर्ट में पेंडिंग है तो मेरी हाथ जोड़ के हमारे जॉइंट सीपी से विनती है कि आप प्लीज मुझे आपसे कोई दुश्मनी नहीं है आप ईगो मत कीजिए आप ईगो मत कीजिए मैं आपके साथ कोऑपरेट करने आया हूं क्योंकि पुलिस का कोऑपरेशन होगा तो ही मेरी केस में दम आ जाएगा आप ये हमारे में दूरी मत कीजिए 1.5 साल तक हमारा पर्सनल लेवल पे कॉन्टेक्ट काफी अच्छे थे मगर आप आज ऐसे क्यों कर रहे हो वो मुझे पता नहीं इसलिए मैं यहाँ हाथ जोड़ के विनती करने के लिए यहाँ बैठा हूं मैं कानून का उल्लंघन नहीं करूंगा मुझे क्योंकि 353 तब लगता है कि जब हम ऑफिसर्स को डिस्चार्ज ऑफ ड्यूटी में ऑब्स्ट्रक्शंस करते हैं मगर आज हम इसलिए आए हैं कि ये ऑफिसर्स काम नहीं कर रहे हैं इसलिए हम 68 साल का सीनियर सिटीजन को यहाँ आना पड़ता है और तकलीफ उठाना पड़ता है क्योंकि ये FIR रजिस्टर गए 30 महीने से नहीं कर रहे हैं तो 353 तो हमको लग ही नहीं सकता है तीसरी बात यह है कि हम यहाँ आए हैं तो उस GR के हिसाब से आए हैं तो GR का भी हमारे पुलिस वाले उसका कंप्लायंस नहीं करते हैं तो हम आम आदमी क्या करें इस तरह से अगर पुलिस हमारे पे जाति करेंगे और कंप्लेनेंट है हम तो कंप्लेनेंट है हम कंप्लेनेंट है हम कोई आरोपी नहीं है और हमने काफी फ्रॉड्स उजागर किए हैं हैंकॉक ब्रिज हमने उजागर किया 40,000 करोड़ का हमने उजागर किया बाइकला फ्रूट मार्केट का जो ब्रिज है हमने किया है कर्नाक ब्रिज हमने किया है मुंबई के 3 ब्रिज तोड़ने से हमने बचाए हैं इतने काम हमने किए हैं और उस आदमी को आज पुलिस किस हिसाब से संभालती है देखिए माटुंगा का रोबोट पार्किंग हमने स्टॉप किया है बॉम्बे हाई कोर्ट के सामने रोबोट पार्किंग हमने स्टॉप किया है वर्ली का रोबोट पार्किंग के हमारे हाई कोर्ट में PIL है क्रॉफर्ड मार्केट का हमारा PIL है हैंकॉक ब्रिज का हमारा PIL है और आज ये जो आदमी पब्लिक स्पिरिटेड 68 इयर्स ओल्ड सिटीजन को हमारी पुलिस किस तरह से
मैनेज करते हैं। फिर भी मुझे कोई शिकायत नहीं ज्वाइंट सीपी से, कुछ गलत फहम होगा, इसलिए मैं फिर से वापस हाथ जोड़ के उनकी विनती करता हूँ कि प्लीज मिलिए, मुझे आपसे कोई दुश्मनी नहीं है, आप मेरे मैटर में हमको जवाब दीजिए। इन लोग डरते किधर है पता है कि इन्होंने 30 महीना बेचारे लोगों ने इंक्वायरी की है और कानून में संविधान ही नहीं है, बिकॉज कानून में बोलते हैं कि 15 दिन में एफआईआर होना चाहिए, तो इनके पास 30 महीने का जवाब नहीं है। उसके बाद में इन्होंने और भी डिले करने के लिए इन्होंने होम डिपार्टमेंट को भेजा है, फॉरवर्डिंग करने का कि सीआरपीसी में प्राविधान ही नहीं है, और ये 9 महीना होम डिपार्टमेंट अपने पास रखा हुआ है और 30 लाख करोड़ की मैटर 9 महीना होम डिपार्टमेंट रखता है, 30 महीना ईओडब्ल्यू रखता है। तो ये देश कहाँ जा रहा है? ऐसे ही हमारे 50,000 करोड़ का बीएमसी का फ्रॉड है। यहाँ अब सिर्फ भाड़ा, बीएमसी, एसआरए में सिर्फ फ्रॉड ही फ्रॉड होता है और पुलिस उसमें एफआईआर रजिस्टर करने को डरती है। मालूम नहीं, कुछ पॉलिटिकल प्रेशर हो सकता है, क्योंकि जहां तक मेरा एक्सपीरियंस है ये ज्वाइंट सीपी अच्छे आदमी, उनके बारे में हमको कुछ भी डाउट नहीं है कि वो करप्ट है या, मगर उन पे दबाव हो सकता है और उस दबाव के कारण वो हमको मिलने के लिए डरते होंगे या क्या हो गए पता नहीं। फिर भी हम हाथ जोड़ के विनती करते हैं, प्लीज ज्वाइंट सीपी मिस्टर मिश्रा, प्लीज लेट अस मीट, डोंट मेक इट एन ईगो, वी वुड लाइक टू वर्क टुगेदर and we shall work together for the better India. Jai Hind. मी आहे सर, मी आहे. हा सर. हो द्या, लोकांना कळू द्या काय होतं. मी काय अडचण करत नाही कोणाला मुवमेंटला. चला व्हिडिओ काढा, व्हिडिओ काढा. हा बरं, एक मिनिट ऐका 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 मी येतोच. व्हिडिओ चालू करा. काढलं? हा एक नाही, मी येणार. माझा गुन्हा काय ते सांगा. माझा गुन्हा काय ते सांगा. नाही, गुन्हा सांगितल्याशिवाय प्रश्न आहे. नाही सर, नाही आपण येणार. मला गुन्हा सांगा. तुम्ही गुन्हा घेतला का? गुन्हा नाही, गुन्हा सांगा. तुम्ही मला अरेस्ट करायच्या अगोदर गुन्हा सांगा. नाही पण मग कशाला येऊ मी तुमच्याबरोबर? नाही कशाला येऊ, मला कारण सांगा ना सर. कारण सांगा, मी येतो तुमच्याबरोबर. मी सदैव तुमच्या शब्दाच्या बाहेर नाहीये. मला कारण सांगा ना, कारण सांगा मला. सर मला कारण सांगा. 3 वर्ष आमच्यावर येतात, चांगली नृत्य केली साहेब तुमच्यासाठी मला हा ठीक आहे. नाही बाळा एक मिनिट. तुमच्या शब्दाला मला तोडायला फार त्रास होतो, खरोखर त्रास होतो. कारण सर पण माझी काय चुकी आहे मला सांगा. मला चुकी नाही, मी येईन सर, तुम्ही सांगाल तसं. मला चुकी तर सांगा. मला कुठे नाही एक आम्ही सर्व येतो. कुठे घेऊन जाताय? नाही कुठे घेऊन जाता मला सांगा. एक मिनिट. हा कुठे नाही कुठे, पण पहिलं कशासाठी ते तर सांगा. नाही पण कशासाठी सांगा. बघा तुम्ही पोलीस ऑफिसर आहात ना, कोणाला पकडायच्या अगोदर तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे की काय गुन्हा आहे, होय की नाही. तुम्ही गुन्हा सांगा ना आमचा. हो तुम्हाला गुन्हाच माहिती नाही, मला ह्या कशाला म्हणतात. बरं साहेब, यांचं नाव काय? मी यांचे हे माझे मित्र आहेत, यांच्या शब्दाला इज्जत देऊन जातोय. त्यांचं नाव दाखवा.
एक मिनिट सर, मी तुमच्या शब्दा खातीर हो, येतोय या सर. इथे त्यांचं. एक मिनिट सर, तुमचं नाव दाखवा. येतो तुमचं नाव दाखवा अगोदर. जा तुम्ही. तुमच्या सोबत आहे सोबत येतात ना. एक मिनिट थांबा. नाही आपण चालत जाऊ शकतो, आम्ही एकत्र येतो. इथे एक मिनिट सर, हे माझे चांगले मित्र आहेत. या सर, या. हा, ह्या मित्रापोटी मी यांना त्रास होतोय, हे बिचारे इथे सर्व दाखवा. या सर, या. हे सर्व पोलिसांना आपण स्टेअरकेसनी जाऊया. या. नको नाही, आपण स्टेअरकेसनी जाऊया. हा, ह्यांना त्रास होऊ नये या सर. म्हणून मी जातोय. ते पण बिचारे माझ्यामुळे त्यांना फार त्रास झालेला आहे. या पोलिसांना त्रास होऊ नये म्हणून मी जातोय. पण जे काय आज जॉईंट सीपीनी किंवा डीसीपीनी केलेलं आहे ते बिलकुल चुकीचं आहे आणि मला कायदा हातात घ्यायचं नाही म्हणून मी ह्यांच्याबरोबर जातोय. मला ह्यांना त्रास द्यायचा नाही. जय हिंद. मेरा बॅग घेत ना, मुकेशने घेतलं. पेपर कुठे आहे? मुकेशकडे. कमी आज पूरा प्रेस में घूमना म्हणता है की किस हिसाब से करता है. कुठला आलाय सर आपण? आझाद मैदान. अच्छा. तर आमचे मित्रच आहेत सिनियर. नाव काय विसरलो मी त्यांचं. दीपक काहीतरी आहे ना. हा, दळवी 95ची बॅच आहे. हा, तुम्हाला आमच्या गाडीने यावं लागेल सर. या. कुठे आहे? काढलाय ना. कागद आहे का? आलो नाही तुमच्यावर. ताब्यात घेणं म्हणजे आम्ही आरोप. मेरा हाँ मोबाईल बॅग मध्ये ठेवा ना, कुठे पडेल. हे बघा. हा, चला या. भारत माता की जय. भारत माता की. जय. हम करप्शन के खिलाफ लड़ रहे हैं. हमें कोई पुलिस ऑफिसर से पर्सनल दुश्मनी नहीं है. सब पुलिस ऑफिसर हमारे दोस्त है और हम उनके साथ रहेंगे. सिर्फ हम करप्शन और जो मुंबई महाराष्ट्र की लूट चालू है उसके खिलाफ आवाज उठाते हैं. जय हिंद. या सर. बस मॅडम चला. या या. अरे गेमी एसी तरी लावायची म्हाताऱ्यासाठी. येणार का मॅडम? हा या ते. हा सर, म्हाताऱ्यासाठी एक एसी तरी लावायची. आम्ही कसं काढतोय मॅडम? हा सर. मॅडम चला ना. बॅटरी किती आहे? नाही तर बॅटरीचा प्रॉब्लेम होईल. नाव तरी काय? कुठे आझाद मैदान का? हो आजार आहेत का सिनियर साहेब? त्यांचीच लोक आहेत. हा, रजेवर आहेत. अच्छा. मग आणि कुलकर्णी मॅडमची पण बदली झाली ना? हो. तुम्ही आझाद मैदानचे का? हो आजार. किती आहे येऊ द्या मला. पर्सेंटेज?
अननोन यांनी कॉल हा? केला, अनोनमस कॉलरने केला. मग कोणी फोन केला? सांगत नाही सर. अच्छा, नंबर कंट्रोल सांगत नाही आम्हाला. असं होऊ शकत नाही. त्यांच्यात नंबर घेतो. गावाला 60 वेळा बरं, ठीक आहे. कॉल केले तर माझा प्रीतम नंबर आलेला आहे. प्रीती ते विचारतात पण आम्हाला कळवत नाही. आमच्याने फोन केला तर जाऊ दे, आपण यांच्याशी काय उद्धार घेऊ? हे बिचारे आपलं काम करतात. येऊ द्या मागं थोडी. हा हा, हरकत नाही. ती गाडी बंद, आता रात्री गेट बंद करतात. चालेल, उद्या घेऊन. आपली वायरच. कुठे कुठे मी या बिल्डिंगच्या इथे आहे. रूमला ड्रॉप करना. हाँ अरे वाह, है ना, इसको फोन करो. टाइम्स ऑफ इंडिया अपना इसको ती मुलगी मुलगी फ्री जनरल फ्री देवश्री और हाँ देवश्री को बोलो और बालकृष्ण को बोलो. बालकृष्ण को बोलो. हाँ इशू है. हमें डिटेन कर रहे हैं. ऐसा डेटा में लेके जा रहे हैं हम लोग को. ओके, अपॉइंटमेंट दे रही है, मिल रही है. भ्रष्टाचारी का बात कर रहे हैं तो बात नहीं करना चाहते वो, तो हमको डिटेन किया है. क्योंकि डिटेन नहीं किया, लेके जा. डिटेन नहीं, डिटेन नाही. अवॉइड टू अवॉइड कन्फ्रंटेशन 149 सीआरपीसी प्रमाणे ते आपल्याला घेऊन जातात. तो देवेश्री को फोन करो, लोटलीकर को फोन करो. आता पाहिजे का? आता बंद करा ना मग. देवेश्री को फोन करो, बाद में बाला को फोन करो. बाला को ही पहले कर. हाँ बाला को फोन. बाला तो बॉस है. हाँ बाला को नोकऱ्या जाते कोणाच्या? यांच्या जातीला यांच्या कसलं आहे. 7 वर्ष 1 मिनिट आपल्याला कोणते लायर नोटीस नाही दिलं. नाही, आता आपण विचारलंय कुठला गुन्हा आहे. गुन्हा नाही सांगितलं. फक्त त्यांना अवॉइड करायचं. सरांना 6 वाजता त्यांना जायचंय. फेस म्हणून त्यांनी ते हा निश्चित विषय. पांढरा एफआयआर देऊन टाका. पांढरा एफआयआर करायचं. कोण आहे? बाला, आप क्या करो, मोबाइल चालू है ना, कोई बात नहीं. ये उनका जो कनेक्शन बराबर नहीं है. आप वो ऑडियो भेजो या टेक्स्ट भेजो. टेक्स्ट में तो बहुत लंबा होएगा. नाही, खाली इसमें भेजे ना. हाँ टेक्स्ट वही ऑडियो हाँ करता. आप बात करो. आप बोलना है सर. जैसे बालकृष्ण, आई एम कमलाकर शर्मा. एक मिनट चालू करता हूँ. भर गया है ना, तो इसलिए बोलो अभी. मिस्टर बालकृष्णन, आई एम कमलाकर शनॉय. आज हम एओडब्ल्यू को मिलने गए थे क्योंकि वो अपॉइंटमेंट नहीं देते हैं. हमने कंटिन्यूस उनको ईमेल भेजा है. आज भी ईमेल भेजा है. आज 2 से 3 ईमेल भेजा है और गए साल में कम से कम 10-12 ईमेल भेजे कि हमको मिलना चाहिए, क्योंकि हमारा 3 लाख करोड़ का फ्रॉड है और ये 30 महीने से इन लोग ने दबा के रखा है. और अभी इन्होंने 9 महीने से ये जबरदस्ती जो डॉक्यूमेंट्स है वो होम डिपार्टमेंट के पास भेजा ओपिनियन के लिए, जबकि सीआरपीसी में कोई भी प्रोविजन नहीं है. कल हमने आरटीआई अपील किया, उसमें भी उन्होंने कोई डॉक्यूमेंट्स नहीं दिया और आरटीआई अपील अब्रप्टली बंद कर दिया क्योंकि वो एक्सपोज हो रहे थे, क्योंकि इनके पास कोई सेक्शन नहीं था. आज हम खाली उनको बोले कि हमको अपॉइंटमेंट दे दो, तो अपॉइंटमेंट भी नहीं देते, मिलने का कभी वो भी नहीं देते. इसलिए हमको अरेस्ट किया है. अरेस्ट किया ऐसा नहीं बोल सकते, हमको लेके जा रहे हैं. अभी अरेस्ट कर रहे हैं या डिटेन कर रहे हैं या छोड़ देते हैं वो मुझे पता नहीं है, मगर इस तरह से मुंबई में अभी बहुत बुरी हालत है. जय हिंद.
चालून आलं तर पैसे वाचतात. हा चालून आलं तर गाडीचे पैसे वाचतात. गाडी बघा ना कशी. मूलभूत सुविधा अशीच भेटते काय. हाँ प्लीज टेक्स्ट this thing, audio message Kavlakar has given you just now, or not from this mobile. टाइम्स ऑफ इंडिया वाला कौन है उसको भेजो, बालिका को भेजो. हिंदुस्तान टाइम्स. हाँ हिंदुस्तान टाइम्स में मेरे इसमें मोबाइल में एक और अदिति करके अभी उसको भेज नहीं सकते. टाइम्स वाली है वो. हाँ टाइम्स वाले. अच्छा ठीक है, तुम नौशर को भेजो ना, नौशर को, रिचा पिंटो. हाँ रिचा पिंटो सिविक वाली है. हाँ तो उसको बोलो तो सही. शिबू को भेजो. शिबू का नंबर नहीं है. सुमित सेन. सोनी से ट्रांसपोर्ट वाला है. ठीक है चलो करता हूँ. हाँ चालू है. अब कुछ सामान. स्वामींच्या ऑफिसला पण किती मिनिटाला आहे. 30 मीटरला पण नाही. इथून आले इथं आले. इन लोग का ना, इन लोग का पोर्टफोलियो चेंज हो जाते हैं. पोर्टफोलियो चेंज होते रहता है. साला कभी कुछ कभी कुछ. हेलो समित. हाँ सॉरी अबाउट यू. अपना we myself Kavlakar Sangha, you must be aware, and two others, so we have been kind of detained by the police, Joint City EOW. For not giving up, not meeting us. We are asking for appointments, we are not giving appointments, so we sat over there and they are arrested. They are detained us and they are taking us away to the Azad Maidan lockers from the police commissioner's office. So no reason whatsoever. They have not given. Facebook पे डाला है कि we have asked him what is the point, but त्यांच्याकडे they have asking for expose the fraud of Mara fraud. We told them what action we have taken, so we want to discuss this. So they are not meeting us. And EOW is not meeting us. And when sat outside in his waiting room, they got us arrested. and when we asked them what is the offense, they have said no offense. No, economic cases. Economic offences. Mr. Mishra is the joint. Yes. Please. Yes, I'm on phone. Okay. नमस्कार मॅडम, कसे आहात? नमस्कार, कसे आहात? हा बोला, आता काय करायचंय? काय करायचंय? पेपर उसमें डाल दिए. नमस्कार. कोण पीआय कोण आहेत? एपीआय ऍक्टिंग पीआय. मी सांगतो ना काय ते. हा सर मी सांगतो, त्यांना सांगता येणार नाही. हा आणि म्हणून मी विचारलं की तुम्ही कुठल्या गुन्ह्याखाली मला घेताय, कारण मी काय तिथे बसलेलो आहे आणि मी काय तिथे 4 ते 6 मिळण्याचे टाइम आहेत ना, त्या टायमावर गेलोय. GR 13/1/25 मी 353चा गुन्हा तुम्ही माझ्यावर घेऊ शकत नाही, कारण मी कुठे अडथळा निर्माणच नाही केलेला आहे. मग मला घेऊन का आला? याचं उत्तरच नाही कोणाकडे. मी म्हटलं अरेस्ट करा, मी तुम्हाला कधीच उलट हे करणार नाही, पण कारण सांगा मला. आणि तुम्ही आता मला घेऊन आलात, हे तुम्हाला त्रास होईल. तुम्ही माझ्या लिबर्टीला अडवलात. मी काही गुन्हा केलेला नाही. आणि हे बिचारे ते गरीब आहेत, त्यांना बिचारांना काय कळतं? मला मी त्यांना विचारलं ना सर की माझा गुन्हा काय ते सांगा, मी येतो. पण बिचाराला काय कळतच नाही. वरिष्ठ सांग, तुमच्याकडे कसं वरिष्ठ सांगितलं की डोकं बंद, डोळे बंद, कान बंद करा.
तरी मी आलो. कारण आतापर्यंत कधीच भेट झाली नाही का वरिष्ठांची? माझी 1.5 वर्ष अगोदर जॉईंट सीपी आणि माझी चांगली मैत्री आहे, आम्ही मित्र आहोत, असं नाही की पण या 1.5 वर्ष त्यांनी मला माझ्या मॅटरमध्ये फार मदत केली, म्हणजे मी त्यांचा आभारी आहे. जॉईंट सध्या तपासावर आहे का पुन्हा तो? तपास पण नाही, इन्क्वायरीवर आहे. 30 महिने इन्क्वायरी. हॅलो हॅलो, मला पाणी मिळेल का हो, साधं पाणी? बोल ना. हा थँक्यू मॅडम. 30 महिन्यापासून इन्क्वायरी करायचा तुम्हाला अधिकारच नाही. मग काल डीसीपी साहेबांबरोबर हिअरिंग झाली, म्हटलं मला कायदा दाखवा. 30 महिने तुम्ही इन्क्वायरी कुठल्या कायद्याखाली करता? मग बिचाराला काय बोलताच आलं नाही. मग म्हटलं तुम्ही बाकी रिसिव्ह आहे का त्या? साहेब माझीकडे सर्व काय, मी स्वतः आर्ग्यू करतो कोर्टात, सेशन कोर्टात. आणि नाही त्यांना दाखवलं का तुम्ही? अहो सर ईमेल आहे, डॉक्युमेंट आहे. मला पर्सनली ईओडब्ल्यूतले 90% ऑफिसर्स पर्सनली ओळखतात, 90%. कारण मी 1999 पासून ईओडब्ल्यू मध्ये माझा संबंध आहे. 1999, 30 वर्ष झाले वयात आले. पण आज का जॉईंट सीपी असे करतात मला माहिती नाही. ते अतिशय चांगला माणूस आहे, माझे चांगले मित्र आहेत. पण कधी कधी पॉलिटिकल प्रेशर खाली हे करत असतील तर मला माहिती आहे. कारण 3 लाख कोटी कमीत कमी 25 IAS ऑफिसर अटक करणार आहेत, म्हणून त्यांच्यावर प्रेशर असेल की याला काय करून म्हणून हे कर. नाहीतर मिश्रा साहेब अतिशय छान माणूस, त्यांनीच मला हे सर्व एवढं एव्हिडन्स गोळा करायला मला त्यांनीच मदत केलेली आहे. माझा म्हाडाचं बुक त्यांच्याकडे आहे. कोणाचा कॉल होता? बसा आपले सिनियर साहेबांना भेटतो तुमचा. दळवी साहेब आहेत. दळवी साहेब दळवी साहेब माझे चांगले मित्र आहेत. कुलकर्णी मॅडम माझे चांगले मित्र आहेत. होते ना. 95 ची अख्खी बॅच आहे ना, 95 ची अख्खी बॅच माझे पर्सनल. कारण मी आज जे काय अस्तित्व आहे माझं त्या 95च्या बॅचच्या एका ऑफिसरमुळे. सागर शिवलकर म्हणून तुम्ही भेटला असाल, गोरेगावला सिनियर पी होते. त्या माणसाने ईओडब्ल्यू मध्येच अख्खा ईओडब्ल्यू माझ्या विरुद्ध होता, पण तो सागर शिवलकर माझ्या बाजूने FIR रजिस्टर केला. म्हणून 95 ची बॅच ही माझी आवडती बॅच. आता ते सगळे एसीपी आहेत आणि माझे पर्सनल मित्र आहेत. असं नाही की मी असा परका करतोय नाही. म्हणजे कुठल्याही बॅचला फोन केलात ना, आज इथल्या कुठल्या सिनियर पीला फोन करा, मला पर्सनल होतो. काय नाव सरांचं? बरं, कंप्लेंट आहे. तुम्ही दिलेली काल लेडीज तक्रार? साहेब 30 महिन्यापासून फॉलोअप आहे, सर्व झालं, इन्क्वायरी झाली, आता FIR रजिस्टर करायचा टाइम आलाय आणि त्यावेळी हे नाटक चालू आहे. निशित मिश्रा हे माझे पर्सनल मित्र आहेत. कॉल कोणाचा होता? कॉल कंट्रोल 5 मिनिट क्या बोल कॉल म्हणजे भांडण चाललंय. किती नंबर मोबाईल होता? कॉल कुठल्या चॅनलला कॉल होता? चॅनलला कॉल होता ना. असं भांडण चाललंय. मग आपला व्हिडिओ सर्व आपण देऊन टाकू. मी 10 पत्रांना उत्तर देत नाही म्हणजे 166A खाली ह्या ईओडब्ल्यूचा गुन्हा आहे उलटा. मी आता काय त्या गुन्ह्याबद्दल आता जास्ती बोलत नाही. दुसरी गोष्ट 166A प्रमाणे तुम्ही 30 महिने माझं कंप्लीट. सर मला लवकर बोलू. थांब जरा, काय काम नाही. मला पोलीस खात्याची दुश्मनी नाही असून सुद्धा इथे जर ऍक्शन घेत नसतील तर ह्या देश
सर माझा कंप्लीट एकदा करतो. हा माझं हे देशाविरुद्धचं आहे, पण मला पोलिसांच्या विरुद्ध, मला पोलिसांच्या बरोबर राहून माझी दुश्मनी जे फ्रॉड आहेत त्यांच्या विरुद्ध आहे, पोलिसांच्या विरुद्ध नाही. म्हणून मी हात जोडून अजूनही विनंती करतो माननीय EOWच्या सर्व ऑफिसर्सना की तुम्ही हा इगो करू नका, कारण तुमचं 30 महिन्याचं पेंडिंग आहे, तुमच्या विरुद्ध जाणार आहे. तुम्ही 353 माझ्यावर लावू शकत नाही, कारण तुम्ही कार्य केलेलं नाही. मी तुम्हाला पत्र लिहिलेलं आहे, तुम्ही पत्र दिलेलं नाही, त्यामुळे तुम्ही 353 मला लावू शकत नाही. मी 4 ते 6 ज्या तिथे बोर्ड आहे व्हिजिटर टायमाचा त्यावेळी गेलेलो आहे. तिथून कोणी सांगितलं? सर आपलं नाव काय? हा एक आपलं पडर. हे पडर साहेब आले, बिचारे यांना काहीच माहिती नाही. मला म्हणाले चला, मी त्यांना विचारलं माझा गुन्हा काय आहे, पण त्या बिचारांना काय माहितीच नाही की माझा गुन्हा काय आहे. पण पोलिसांना सहकार्य करणं हे माझं कर्तव्य असल्यामुळे मी त्यांच्याबरोबर आलो. आणि तिथे खानविळकर म्हणून PSI होते, जे माझे चांगले मित्र होते, त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी इथे आलो, कारण मला माहिती आहे की मी कायदेशीर बरोबर आहे, मी गुन्हा केलेला नाही आणि मी पोलिसांना सहकार्य करणं हे माझा हे नियम आहे आणि मी ते करत आहे. हा सर बोला. कंप्लेंट नाव नाहीये कोणी कंप्लेंट केलेली आहे, म्हणजे विचार करा की पोलिसांची काय अवस्था आहे. कारण जे कंप्लेंट असेल तर मी त्यांना मग क्रॉस करेन ना, म्हणून कंप्लेंट मी नाव नाही दिलेलं आहे. नमस्कार, API शहाणे बोलतो, आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये. कंट्रोलचा कॉल होता की EOW जर कंट्रोलला कॉल दिलाय तर त्यांनी तक्रार देण्यासाठी पण यायला पाहिजे ना. कोण आहे ते विचारा बरं सर. ज्यांना आपल्याला फॉरवर्ड आपण केलेलं नाही ना, कोणाला माहिती असेल तर त्यांना फॉरवर्ड करायला सांगा ना. आप तो फेसबुक पे जाता है, फेसबुक पे जाते हो तो जो अपने चेतन भाई को बोला ना, फेसबुक पर से इनको आपण मेसेज भेजते ना, सब व्हिडिओ पाठवतो की आम्ही तिथे बसलेलो आहेत, गोंधळ नाही केलेला आहे ते. आणि ज्याने कंप्लेंट दिली ना सर, खोटं कंप्लेंट करायची. हा, आणि माझ्या सर्व व्हिडिओ मी पहिल्या मिनिटापासून फेसबुक लाईव्ह केलेलं आहे. नाही नाही, लवकरात लवकर आता ते पण हे आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत ते आता. त्यांना विचारा किंवा त्यांचा मोबाईल नंबर मला द्या, मी विचारतो त्यांना. डायरेक्ट मी विचारतो ना त्यांना, ज्यांनी सांगितलं तुम्हाला कळवलंय त्यांचा मोबाईल नंबर ते मी त्यांना विचारतो. अच्छा मैं निकाला मेरा व्हाट्सएप पे किधर मिलेगा, सॉरी फेसबुक पे किधर मिलेगा? ये देखो, ये क्या ये नहीं, उसके बाद वाला देखो, तो इनको पूछो, मुझे नहीं आता है सब देखने को. फेसबुक का बाप है वो. आलंय होतं खाली तुम्हाला त्रास होईल. परत एक म्हणा मग गेला. कारण तुम्हाला कायदा माहिती नाही बरोबर. हा मला म्हणून मी तुम्हाला दोष देत नाही सर. मी सब इन्स्पेक्टर कधीच हात हे करत नाही, आणि तुम्हाला काहीच कळत नाही. वरिष्ठ सांगतात तुम्ही ऐकता. 160 खाली तुम्ही मला आता घेऊन आलात ना, हा गुन्हा आहे तुमचा, म्हणून मी गपचूप आलो. 160 CRPC प्रमाणे 60 वर्षाच्या वरील सिनियर सिटीजनला पोलीस स्टेशनला घेऊन येऊ शकत नाही. तर त्यामुळे हाही ह्या पोलिसांचा गुन्हा आहे. मी 68चा आहे, हे 65 वर्षाचे आहेत. गुन्हा काय माहिती नाही, अजूनही गुन्हा काय हे शोधतायत. अशा प्रकारे जर आपले मुंबई पोलीस काम करत असतील, कोणी कंप्लेंट केली ते कंप्लेंट समोर येत नाहीत. आणि सर एक माझा फक्त प्रकार काय नाही, जॉईंट ऐका ना, जॉईंट सीपीला मला भेटण्यासाठी त्रास होत होता. कारण त्यांना मी हा प्रश्न करणार आहे की 30 महिने तुम्ही 3 लाख कोटीचं फ्रॉड कसे ठेवले, कुठल्या कायद्याखाली केले, तुम्ही 154चं उल्लंघन केलेलं आहे. आणि ह्याच्या गोष्टीला त्यांना उत्तर देणं शक्यच नाहीये. त्यांनी कुठल्या कायद्याखाली माझे कंप्लेंट होम डिपार्टमेंटला पाठवली FIR रजिस्टर करायच्या अगोदर. कारण 154(1) प्रमाणे तुम्ही कोणाचा ओपिनियन घेऊ शकत नाही. ओपिनियन वगैरे सर्व हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. तुम्ही माझी कंप्लेंट खरी आहे की खोटी आहे हे बघू शकत नाही, तरी सुद्धा हे तुम्ही गैररित्या केलेले आहात. या गोष्टीला तुम्ही उत्तर देऊच शकत नाही, म्हणून जॉईंट सीपी मला भेटण्यासाठी घाबरतात.
किंवा त्यांना ऑड वाटत असेल, ते चांगला माणूस आहे नाहीये, पण हे असं आहे. आणि हा माझा पहिला प्रश्न आहे की 60 वर्षाच्या पुढील माणसाला तुम्ही कसं काय इथे पोलीस स्टेशनला घेऊन आलात, याचं मला उत्तर द्या. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली साहेब, तिथे कसं आहे 13/1/2025 शासनाने 13/1/2025 सॉरी GR आहे, सॉरी 13/1/2025 शासनाने काढलेलं GR आहे. शासन म्हणजे हा, सर. प्रिन्सिपल सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र, तिने साईन करून दिलेलं आहे. त्यानंतर हे समजा त्या अभ्यर्थाला अभ्यर्थीला भेटायला काही नसेल त्याने हे करावं, सांगावं नाही भेटणार आम्हाला, नाही GR लागू. बरं. हिंमत लागेल. कारण मी काय म्हणून FIR मी तुमच्या ऑफिस काय कुठल्या सेक्शन खाली करणार तुम्ही कुठल्या सेक्शन खाली करणार आहात. आणि मला ज्या माणसांनी 3 लाख कोटीचा फ्रॉड ओपन केलाय, ज्या माणसांनी हँकॉक ब्रिज केला, ज्या माणसांनी कर्नाक ब्रिज केला, ज्या माणसांनी एल्फिस्टन ब्रिज तोडायचं थांबवलं, ज्या माणसांनी भायखळा ब्रिज जे म्युन्सिपल कमिशनरनी कॅन्सल केलेलं मी करायला लावलं, ज्या माणसांनी 40,000 कोटीचा म्हाडाचा फ्रॉड ओपन करून मी आता सुप्रीम कोर्टात लढतोय, ज्या माणसांनी भ्रष्ट IAS IPSच्या विरुद्ध प्रॉसिक्युशन लॉन्च केल्यानं मी इन पर्सन आर्ग्यू करतोय, अशा माणसाला तुम्ही अरेस्ट करणार आहात का. आता हा मी तुम्हाला हा प्रश्न करतोय सर, 2 मिनिटं फक्त लागू नका. तुमच्या विरुद्ध मला काय नाही, तुम्ही हुकुमाचे गुलाम आहात, पण ज्यांनी कंप्लेंट केली आहे त्यांनी समोर यावं. आणि माझ्या 68 वर्षाच्या म्हाताऱ्याला आणि 65 वर्षाच्या म्हाताऱ्याला पोलीस गाडीत बसून आमचा मानहानी कशी काय केली, आमचं खच्चीकरण कसं काय केलं, ह्याचं उत्तर आम्हाला पाहिजे आणि ह्याचं इन्व्हेस्टिगेशन तुम्ही केलं पाहिजे, ही आपल्याला नम्र विनंती आहे सर. मला तुमच्या विरुद्ध काहीच नाही, तुम्ही हुकमाचे गुलाम आहात, त्यामुळे मी आपल्याला कुठेच काय बाधा देत नाही, पण निश्चितपणे ज्यांनी कंप्लेंट केली आहे त्याला सोडायचं नाही. मला जय हिंद, जय महाराष्ट्र. कमलाकर शोण आहे साहेबांचं. सय्यद साहेब. अच्छा, एक मिनिट साहेब, देत यांची बोलायची. येऊ सर मी. दीपक मडवी साहेबांना नमस्कार सांगा. मला कोण सोडायला का तिथे. चांगलं तसं सोडा परत तिथे जाऊन. राहू दे मग सर, फार आभारी. हा, कोंडविलकर, पिरासाहेब कोंडविलकर. अच्छा, तुम्हाला कसं कळलं नाव घेतलं ना त्यांनी. ना. आता आपला आता लाईव्ह करा. चालू आहे. हाँ वाह. अच्छा किया आपने, कंप्लेनेंट मेरे सामने नहीं आया है और आफ्टर 6 PM सीनियर सिटीजन्स को यहाँ लेके आया. बहुत अच्छा. आइए ना, इसका चेहरा दिखेगा, चांसर चेहरा दिख रहा है. आओ ना यार, बाजू में मैं बुढ़ा हूँ, तुम्हारा सपोर्ट के बगैर थोड़ी बात कर सकता हूँ. नमस्कार, तो क्या हो गया है ना बुड्ढा में. नमस्कार, आम्ही आझाद मैदान पोलीस स्टेशन मधनं आता आलोय. हम लोग जो है EOW में गए थे 3 लाख करोड़ का फ्रॉड ओपन करने के लिए, और 30 महीने से EOW ने वो मैटर को दबा के रखा है. और इसके लिए हमने जॉइंट CP से मिलने के लिए गया, 1 साल से हम कोशिश कर रहे हैं, वो हमको मिल नहीं रहा. GR 13/1/2025 और नॉर्मली पुलिस ऑफिसर्स 4 से 6 के बीच में लोगों को मिलना ही चाहिए, ऐसे डायरेक्शन से. उस आधार पे हमने उनको लेटर आज भी 3 ईमेल भेजे हैं कि हम आपको मिलना चाहते हैं. हमारे कोई भी ईमेल को जॉइंट CP EOW ने जवाब नहीं दिया है, क्योंकि वो जवाब देते हैं तो उनको भारी पड़ जाता है. वो ये सवाल का जवाब ही नहीं दे सकते हैं कि उन्होंने 3 लाख करोड़ का जो फ्रॉड है वो 30 महीना कौन से आधार पे रखा है, और ये जो रखा है वो उनके ऊपर 166A का गुन्हा हो सकता है. और आज हम 68 ईयर का आदमी को हमने कुछ नहीं करते हुए पुलिस ने कंप्लेंट किया कि हम वहां धमाल करते हैं, और यहाँ आने के बाद बोलते हैं कि हमको कुछ कंप्लेंट नहीं है. इस तरह से लोगों का खच्चीकरण करते हैं. मगर ऊपर वाले की मेहरबानी है कि मुझे कानून की अच्छी जानकारी है, इसलिए मुझे पता था, और इसीलिए मुझे वहां से उठाने के टाइम पे मैंने ये भी पूछा कि मेरा गुनाह क्या है बताओ, आप मुझे लेके जा रहे हो वो गलत है. अंडर द प्रोविजन ऑफ सेक्शन 160 ऑफ CRPC, सीनियर सिटीजन को आप पुलिस स्टेशन में नहीं लेके आ सकते हैं, सीनियर सिटीजन को आप पुलिस स्टेशन में नहीं ला सकते हैं. और उसके बावजूद
जॉइंट सीपी के ऑफिस में जिसने फोन किया उसने हमारे पे जाति की है, हमारी बेइज्जती की है, हमारे साइकोलॉजिकली हमको इंजर किया है, वो हम तो इसने किसने कंप्लेंट किया वो हम जानकारी लेंगे और उस आदमी के खिलाफ हम जरूर 160 सीआरपीसी का उल्लंघन करने से वजह से 166A में हम उनके ऊपर एफआईआर रजिस्टर करेंगे और इस तरह से हम ये जाति को नहीं सुनेंगे। इस माध्यम से मैं ईओडब्ल्यू के जो जॉइंट सीपी है, मेरे अच्छे दोस्त है, वो अच्छे आदमी है, मैं फिर से इसलिए दोहराता हूं कि वो नॉन करप्ट आदमी है, वो उनका ख्याति मुंबई पुलिस में बहुत अच्छी है, मगर फिर भी इन्होंने ये गलत काम क्यों किया ये मुझे बहुत तकलीफ दे रही है कि अच्छा आदमी एक ऐसा बुरा काम कैसा कर सकता है। इस माध्यम से मिस्टर निशित मिश्रा, मैं आपसे हाथ जोड़ के विनती करता हूं कि ये ईगो इश्यूज मत कीजिए, मुझे आपके पास दोस्ती चाहिए, मुझे आपसे दुश्मनी नहीं चाहिए। हम मिलते हैं और हमारा दुश्मन है 3 लाख करोड़ का जिसने फ्रॉड किया है वो हमारा दुश्मन है। आप हमारे माए बाप हो, आपके वजह से यहाँ ये मैटर आगे एफआईआर होगा, आपके वजह से चार्जशीट होगा और वो जो गद्दार लोग है, माड़ा के जो गद्दार ऑफिसर्स है जिन्होंने 3 लाख करोड़ की बर्बादी की है, जिन्होंने देश के खिलाफ दे हैव अरेजन म्यूटिनी और इकोनॉमिक म्यूटिनी अगेंस्ट द नेशन, 3 लाख करोड़ का क्या हिसाब होता है ये आपको भी मालूम है, मुझे भी मालूम है। ये देश के खिलाफ लड़ाई है और ये लड़ाई में हम जो गद्दार लोग हैं उनके खिलाफ जरूर आवाज उठाएंगे और आपके साथ रह के उठाएंगे। आप हमको अपने से दूर मत कीजिए, आप हमको साथ में रखिए, हम आपके साथ हैं। मिस्टर निशित मिश्रा, ईओडब्ल्यू पुलिस, मैं 83 बैच का सिलेक्ट हुआ हूं और इसलिए मुझे पुलिस के पास बहुत ही प्यार है और पुलिस के साथ रहना, पुलिस के साथ उसको मदद करना ये मेरा फर्ज है और इसीलिए मैं आपको हाथ जोड़ के विनती करता हूं, मुझे अपॉइंटमेंट दीजिए। आपने जो मेरे कई ईमेल को जवाब नहीं दिया वो भी कानूनी तौर से गलत है, ऐसी गलती मत कीजिए, मुझे बुलाइए, हम साथ में मिलते हैं, साथ में काम करते हैं। जय हिंद। जय हिंद। जय हिंद। नमस्कार, कमलाकर शनॉय, आप सभी का प्यार मोहब्बत से मैं वापस हमारे दुकान पे आज आ चुका हूं, मेरे ऑफिस में आ चुका हूं और आप सभी को धन्यवाद कि आप लोगों ने फेसबुक पे मुझे पूरी तरह से सपोर्ट किया, मेरी बहुत बहुत सराहना की है और मेरे पास लफ्ज नहीं, मैं आपको किस तरह से शुक्रिया अदा करूं। मेरे साथ थे गौरंग वोरा, डॉक्टर गौरंग वोरा, मुकेश शर्मा आणि स्वतःचं आणि प्रीती दमाले, हम 4 लोग की फौज थी और मुंबई पुलिस ने हम 4 फौज को दबाने की कोशिश की और जॉइंट सीपी के ऑफिस से गलत मैसेज भेजा गया पल्टन रोड पुलिस स्टेशन को 100 नंबर को कि हम वहां लफड़े कर रहे हैं और पुलिस आए हमको पकड़ने के लिए। आपने मेरे सब 8 से 9 वीडियो है, ये जरूर और जरूर देखिए क्योंकि आपको इसका डायरेक्ट एक्सपीरियंस है, लाइव एक्सपीरियंस है कि पुलिस के साथ बिहेव कैसा करने का, पुलिस को मिलना है तो क्या करने का, पुलिस को कौन से टाइम पे मिलने का, पुलिस आप पे 353 आईपीसी नहीं लगाए उसके लिए क्या करने का। ये लाइव वीडियो है, लाइव टीचिंग है मेरा कि कैसे पुलिस स्टेशन में डिक्लेयर संभालने का और कोई भी गलत लफ्ज नहीं वापरने का, हाथ जोड़ के बात करने का, सलाम करके बात करने का, मगर कानून से बात करने का। लास्ट में मुझे पुलिस स्टेशन में हम चारों को पुलिस स्टेशन में लेके गए, ये गुनाह है। हम थोड़ी वक्त में हमारे वकीलों से बातें करके हमको 6 बजे के बाद में अंडर द प्रोविजन ऑफ सेक्शन 160 सीआरपीसी 2 60 इयर्स के अबाव और ये लेडी जो प्रीति धमाले जो है, ये लेडी को 6 बजे के बाद पुलिस स्टेशन में लेके गए। ये खुद में ही गुनाह है और इसने जिसने कंप्लेंट किया और जिसके खातिर इसने कंप्लेंट किया उसको हम पूरी तरह से अब कोर्ट में खींचेंगे और इसे हम छोड़ेंगे नहीं। पर फिर भी सभी को मेरा प्यार भरा नमस्कार और ऐसे ही हमको सपोर्ट कीजिए और हम जैसे लड़े हैं वैसे आपको हर सिटीजन को लड़ना पड़ेगा अगर इस देश को बचाना है। इस देश में करप्शन ये लेवल तक पहुंच चुकी है कि पुलिस काम नहीं करती है, बीएमसी काम नहीं करती है, म्हाडा काम नहीं करती है, एसआरए काम, कोई भी गवर्नमेंट का डिपार्टमेंट काम नहीं करता है, सिर्फ करप्शन करता है और इसलिए हमको रास्ते पे उतरना पड़ता है। आप भी उतरिए, आपको अपने बच्चों के लिए उतरना पड़ेगा, नहीं तो आपके बच्चे रो रो के मर जाएंगे, इस आजाद भारत में मर जाएंगे। और मगर
हम उसको नहीं होने देंगे। हम पूरी तरह से हमारे अजीत जान से जो करप्ट लोग हैं, जो करप्ट कौन है हमारे यहाँ, आईएएस करप्ट, आईपीएस करप्ट, आईआरएस, आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, ये सबसे ज्यादा करप्ट और ये देश को बर्बादी की तरफ लेके जाने वाले ये 6 लोग हैं। मगर ये सभी से नहीं है, काफी लोग आईएएस, आईपीएस, आईआरएस, मुझे अभी भी काफी लोगों का फोन आया और हमको बताया कि आप ऐसा बात करो, आप ऐसे बात करो। आमदार, खासदार ने अभी मुझे काफी फोन किए, बोले आप ऐसे बात करो, ऐसे बात करो। तो अच्छे लोग हैं और जो लोग अच्छे हैं, आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, आईएएस, आईपीएस, आईआरएस, हम उनके साथ डट के रहेंगे, उनको पूरी तरह से साथ में रहेंगे। और जो गलत, जिसने आज हम पे जाति किए, उनको हिसाब सिखाना पड़ेगा। मगर मैं इस माध्यम से हमारे जॉइंट सीपी को नमस्कार करता हूं कि हमारी लड़ाई आपके साथ नहीं है, हमारी लड़ाई वो गद्दार महाड़ा के साथ है जिसने 3 लाख करोड़ का फ्रॉड किया है। और आप अगर उनको बचाएंगे तो देश के खिलाफ होगा, वो एंटी नेशनल होगा, वो देश के वृद्धि के खिलाफ होगा। इट विल बी राइजिंग म्यूटिनी ऑफ इकोनॉमिक म्यूटिनी अगेंस्ट द स्टेट। प्लीज जॉइंट सीपी, हम साथ में काम करेंगे। मैं आपको मिलूंगा, मैं आज रात को वापस आपको मेल भेजूंगा कि हम कभी मिले, और ये सतत करूंगा और रोज आपके ऑफिस के बाहर आके बैठूंगा, आपके खिलाफ नहीं बैठूंगा, मगर आपको 3 लाख करोड़ के एफआईआर रजिस्टर करने के लिए हम आपको सहाय करेंगे, आपको सपोर्ट करेंगे, इसलिए मैं आऊंगा। जय हिंद।